तर रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। पवईमधल्या ओलीस नाट्यावर म्यान रोहित आर्यानं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी फोनवर संपर्क साधायला सांगितलं होतं, मात्र केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला होता, असा दावा आता IPS अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती मिळते। रोहितनं शिक्षण विभागामध्ये केलेल्या कामाच्या थकबाकीसाठी 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। आता यावेळी पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला होता, त्यामुळे आता दीपक केसरकर हे रोहित आर्याला वाचू शकले असते अशी चर्चा झाली आहे। त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं। हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही, कारण मी मंत्री नाही। त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते मंत्री उपलब्ध नाही म्हणून मला पुन्हा फोन केला असता आणि विनंती केली असती तर मी अवश्य हे केलं असतं। याच्या मागचं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी ज्या विभागाचं आश्वासन पाहिजे असतं तर त्या विभागाचे मंत्रीच ते आश्वासन देऊ शकतात, इतर कोणी ते देऊ शकत नाही। सध्या काही मी मंत्री नाही आणि त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आणि झाला नसता आणि त्यांनी अशी विनंती केली असती की झालेलं नाही, त्याच्यामुळे आपण हे करा। मी सांगितल्यानंतर त्यांनी होय म्हणून सांगितलं, त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवलाच नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।